फक्त 10 गुंठे जमीन असेल तर त्यातून एक चांगला नफा देणारा शेती व्यवसाय कसा उभा करायचा? जर कमी जमीन असेल तर हा आढावा अगदी योग्य आहे. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की अरे, आपल्याकडे तर जमीन कमी आहे, मग त्यात काय होणार? पण थांबा, काळजीचं काहीच कारण नाही. कारण कमी जमीन म्हणजे कमी कमाई असं अजिबात नसतं. योग्य नियोजन केलं ना तर याच छोट्याशा तुकड्यातून मोठं उत्पन्न घेता येतं. कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. फक्त 10 गुंठे जमिनीतून दर महिन्याला 30,000 ते अगदी 80,000 रुपयांपर्यंतची कमाई करणं 100% शक्य आहे. हे नेमकं कसं करायचं याचेच काही जबरदस्त पर्याय आपण आज पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आपला पहिला पर्याय. हा आहे झटपट उत्पन्न देणाऱ्या पिकांचा. ज्यांना कमी वेळात गुंतवणूक करून लगेच नफा बघायचा आहे त्यांच्यासाठी हा नफ्याचा एक फास्ट ट्रॅक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि यात सगळ्यात पहिला आणि सोपा व्यवसाय म्हणजे पालेभाज्या. विचार करा, पालक, मेथी, कोथिंबीर ह्या अशा गोष्टी आहेत ज्यांना बाजारात कायम मागणी असते. आणि चांगली गोष्ट म्हणजे यांचं उत्पादन घेणंही खूप सोपं आहे. आणि सगळ्यात आकर्षक गोष्ट काय आहे माहितीये? फक्त 30 ते 45 दिवसांत पीक तयार होतं आणि पैसे हातात यायला सुरुवात होते. म्हणजे गुंतवणूक आणि परतावा यातलं अंतर खूपच कमी आहे. प्रत्येक उत्पादन चक्रात म्हणजे साधारणपणे 1.5 महिन्याच्या काळात आरामात 15 ते 25,000 रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळू शकतो. हो, अर्थातच हा नफा हंगाम आणि बाजारात काय भाव चालू आहे यावर थोडा कमी जास्त होऊ शकतो. याचा सरळ अर्थ काय तर एका वर्षात आपण आरामात 5 ते 6 वेळा पीक काढू शकतो. म्हणजे वर्षभर घरात पैशांचा ओघच सुरू राहू शकतो. एक सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक उत्तम स्रोत आहे. इथे एक प्रो टिप लक्षात ठेवली पाहिजे. जर मधल्या माणसांना टाळून थेट बाजारात किंवा ग्राहकांना माल विकला तर नफा हमखास वाढतो. त्यामुळे विक्रीचं योग्य नियोजन करणं खूप खूप महत्वाचं आहे. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या पर्यायाकडे. हा विभाग आहे स्थिर बाजारपेठेतील कमाईचा. म्हणजे ज्यांना कमी जोखमीत एक भरवशाचं उत्पन्न हवं आहे त्यांच्यासाठी हे पर्याय अगदी योग्य आहेत. तर आपण बोलतोय मिरची आणि टोमॅटो बद्दल. पण थांबा, साध्या वाणांबद्दल नाही तर जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींबद्दल. या पिकांना बाजारात नेहमीच चांगली मागणी असते आणि जर भाव चांगला मिळाला ना तर नफा पण चांगलाच होतो. जर व्यवस्थापन योग्य असेल तर 10 गुंठे क्षेत्रातून तब्बल 80 ते 120 क्विंटल पर्यंत उत्पादन काढणं शक्य आहे. विचार करा, एवढ्याशा जागेत किती प्रचंड उत्पादन क्षमता लपलेली आहे. आता इतकं उत्पादन म्हणजे पैसा किती? तर बघा, जर बाजारात चांगला दर मिळाला तर यातून 40,000 ते 80,000 रुपयांपर्यंतचा नफा कमावता येऊ शकतो. सगळा खेळ विक्रीच्या वेळेस चांगला भाव मिळण्यावर आहे. आणि हो, हे इतकं भरघोस उत्पादन घेण्यासाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ठिबक सिंचन. याला विसरून चालणार नाही. यामुळे पाण्याची बचत होते, खतांचा योग्य वापर होतो आणि उत्पादनात मोठी वाढ होते. त्यामुळे याचा वापर करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण जरा सुरक्षित पर्याय पाहिले. आता वळूया तिसऱ्या विभागाकडे. जास्त जोखीम पण जास्त नफा. ज्यांना मोठी उडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे काही विशेष गुंतवणुकीचे मार्ग आहेत. यातला पहिला पर्याय आहे पॉली हाऊस. हो, 10 गुंठ्यांसाठी साधारण 4 ते 6 लाखांचा सुरुवातीचा खर्च येतो. पण चांगली गोष्ट ही आहे की सरकारी सबसिडीमुळे हा खर्च बराच कमी होतो आणि यातून स्ट्रॉबेरी किंवा इतर महागड्या भाज्या घेऊन वर्षाला 3 ते 6 लाख रुपये कमावता येतात. पण इथे एक मोठा धोक्याचा इशारा आहे. पॉलीहाऊसमध्ये हात घालण्याआधी एक गोष्ट पक्की करायची. यातला माल विकण्यासाठी आधीपासूनच एक चांगली आणि तयार बाजारपेठ उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर एवढा खर्च करून काहीच उपयोग होणार नाही. यातला दुसरा पर्याय आहे मशरूम शेती. याची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याची सुरुवात अगदी एका खोलीतूनही करता येते. फक्त 60 दिवसांत परतावा मिळायला लागतो आणि 10 गुंठे जागेत व्यवस्थित नियोजन केल्यास 50,000पेक्षा जास्त नफा कमावणं सहज शक्य आहे. आणि तिसरा पर्याय आहे फुलशेती, जसे की झेंडू किंवा शेवंती. विचार करा, सणासुदीच्या दिवसांमध्ये फुलांना किती प्रचंड मागणी असते आणि दरही चांगला मिळतो. यातून एका हंगामात 40 ते 70,000 रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. तर आतापर्यंत आपण 4-5 वेगवेगळे पर्याय पाहिले. पालेभाज्या, मिरची, टोमॅटो, पॉलीहाऊस, मशरूम, फुलशेती. पण आता खरा प्रश्न हा आहे की यापैकी आपल्यासाठी सर्वोत्तम काय? चला या शेवटच्या विभागात याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे बघा, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं. आपली गुंतवणूक क्षमता किती आहे, आपण किती जोखीम घेऊ शकतो आणि आपल्याला किती लवकर परतावा हवाय, या सगळ्या गोष्टींवर याचं उत्तर अवलंबून असेल. ही एक स्लाइड सगळं चित्र अगदी स्पष्ट करते. बघा, जर गुंतवणूक कमीत कमी ठेवायची असेल तर पालेभाज्या हा सर्वोत्तम पर्याय आहे. जास्त नफा कमवायचा असेल आणि जोखीम घ्यायची तयारी असेल तर पॉलीहाऊसचा विचार करता येतो. स्थिर बाजारपेठ हवी असेल तर मिरची किंवा टोमॅटो उत्तम आहेत. आणि जर अगदी जलद फास्ट परतावा हवा असेल तर मशरूम हा 1 नंबर पर्याय आहे. तर या माहितीच्या आधारावर 10 गुंठे जमिनीचं सोनं करणं नक्कीच शक्य आहे.
आता जाता जाता एक प्रश्न, कोणाकडे किती जमीन आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे पुढच्या वेळी त्यानुसार अजून माहितीपूर्ण आढावा घेऊन येता येईल.